नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 2 जुलै 2025 आम्ही घेऊन आलोय एका महत्त्वाच्या आर्थिक विषयाची चर्चा। काल 1 जुलैला भारतात जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्ताने केंद्र सरकारने एका भव्य सोहळ्याचं आयोजन केलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या प्रसंगी एका स्मृती फलकाचं अनावरण केलं। जीएसटीने देशाच्या आर्थिक स्थितीत आमूलाग्र बदल केलेत। कर संकलन वाढले, त्याचबरोबर व्यावसायिकांना देखील ही कर प्रणाली सोयीस्कर असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले। नागरिकांमधून मात्र याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत। विविध राज्यांच्या कर संकलनामध्ये मोठी तफावत दिसून येत असताना देशभरातल्या गेल्या 8 वर्षात तब्बल 18 लाखांवर लहान व मध्यम उद्योग बंद झाल्याचेही वास्तव नाकारता येत नाही। या कर सुधारणेबद्दल जनतेत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। चला जाणून घेऊयात सविस्तर। काल दिल्लीत झालेल्या या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी जीएसटीला नव्या भारताचं पथदर्शी कायदा म्हटलं। त्यांनी सांगितलं की गेल्या 8 वर्षात जीएसटीमुळे व्यवसाय सुलभ झाला असून छोट्या मोठ्या उद्योजकांसाठी काम करणं सोपं झालंय। जून 2025 मध्ये जीएसटी संकलनात 6.2% वाढ झाली असून एकूण 1.85 लाख कोटींची रक्कम गोळा झाली आहे, असं अर्थ मंत्रालयाने सांगितलं। पण दुसरीकडे छोट्या उद्योगांवर याचा परिणाम काय झाला याबाबत मतभेद आहेत। राज्यानुसार जीएसटी संकलन पाहिल्यास महाराष्ट्राने 30,553 कोटी गोळा केले, तर मिझोरमला फक्त 30 कोटी मिळाले। हे आकडे दाखवतात की आर्थिक लाभ सर्व राज्यात समान नाही। त्याचबरोबर 2023च्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालानुसार गेल्या 8 वर्षात 18 लाख लघु मध्यम उद्योग बंद पडले आहेत, ज्यामुळे या सुधारणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सोशल मीडियावर जनतेने आपली मते मांडली आहेत। काहींनी जीएसटीला भारतासाठी चांगली गोष्ट म्हटलंय। जीएसटीमुळे माझ्या ग्राहकांचा व्यवसाय आता पूर्णपणे पारदर्शक झाला आहे, हे एक महत्त्वाचा बदल आहे, असं एकाने म्हटलंय। तर दुसरीकडे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। जीएसटीमुळे छोट्या व्यवसायांना त्रास होतोय, परतावा मिळण्यासाठी 2 ते 5% लाच द्यावी लागते। जीएसटी हे मोठ्या कॉर्पोरेट्ससाठी आहे, सामान्य माणसासाठी नाही, असे काहींनी म्हटलंय। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही जीएसटीवर टीका केली असून त्यांनी याला आर्थिक अन्यायाचं साधन म्हटलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की हे छोट्या उद्योगांवर आणि गरिबांवर परिणाम करणार आहे, तर मोठ्या कंपन्यांना फायदा होतोय। दुसरीकडे अर्थतज्ञांचं मत आहे की जीएसटीचं यश हे त्यांच्या अंमलबजावणीत सुधारणा आणि सुलभ प्रणालीवर अवलंबून आहे। जीएसटी काउंसिल केंद्र और राज्य ने मिलकर के उन व्यवस्थाओं को विकसित किया है जिसमें गरीबों के लिए जो पहले उपलब्ध सेवाएं थी, उन सारी सेवाओं को बरकरार रखा है। दल कोई भी हो, सरकार कहीं की भी हो, गरीबों के प्रति संवेदनशीलता इस जीएसटी के साथ जुड़े हुए सब लोगों ने समान रूप से उसकी चिंता की है। म्हणून जीएसटीच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रतिक्रिया समोर येत आहेत। आपण काय म्हणता? जीएसटीमुळे आपल्या व्यवसायाला किंवा दैनंदिन जीवनाला फायदा झाला आहे का? आपले मत आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।